श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. दीप अमावस्या म्हणजेच दिव्यांची पूजा करण्याचा पवित्र दिवस आणि याच वर्षी म्हणजे 12 ऑगस्ट 2026 रोजी दीप अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी येत असल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत की दीप अमावस्येच्या दिवशी दिवे लावायचे का, सूर्यग्रहण असल्यामुळे पूजा करायची की नाही, ग्रहण भारतात दिसणार आहे का, ग्रहणाचे सूतक महाराष्ट्रात पाळायचे आहे का, दीप अमावस्येची दिव्यांची पूजा कधी करावी, घरात कोणते धार्मिक उपाय करायचे असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची माहिती आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया दीप अमावस्या म्हणजे काय. महाराष्ट्रात आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीप अमावस्या म्हणून विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरातील दिवे, पणत्या आणि दीपप्रकाशाची पूजा करण्याची परंपरा आहे. 2026 मध्ये म्हणजेच ह्या वर्षी महाराष्ट्रात दीप अमावस्या बुधवारी म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी आहे. तर दीप अमावस्येच्या दिवशी अनेक घरांमध्ये दिवे स्वच्छ करण्याची पद्धत आहे. पण त्या स्वच्छ करून त्या सजवल्या जातात, दिव्यांची पूजा केली जाते, घरात दीप प्रज्वलन केले जाते, देवघरात विशेष पूजा केली जाते, तर काही कुटुंबांमध्ये पितरांचे स्मरण आणि दानधर्मसुद्धा केला जातो. तर दीप म्हणजे केवळ प्रकाश नाही तर आपल्या संस्कृतीमध्ये तो ज्ञान, सकारात्मकता आणि अज्ञानाचा अंधार दूर करण्याचे प्रतीक मानला जातो. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 12 ऑगस्टला सूर्यग्रहण आहे का? तर होय, सूर्यग्रहण आहे. म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. नासाच्या माहितीनुसार हे पूर्ण सूर्यग्रहण ग्रीनलँड, आइसलँड, नॉर्दर्न रशिया, अटलांटिक ओशन, स्पेन आणि पोर्तुगालच्या काही भागातून दिसणार आहे. काही इतर भागात सुद्धा आंशिक सूर्यग्रहण दिसेल. पण भारतामध्ये त्यावेळी सूर्य आकाशात नसल्यामुळे हे ग्रहण भारतातून पाहता येणार नाहीये. म्हणजेच हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीये. म्हणून सोशल मीडियावर 12 ऑगस्टला महाराष्ट्रात सूर्यग्रहण दिसणार किंवा ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नका कारण महाराष्ट्रात ग्रहण दिसणार आहे अशा अफवा दिसल्या तर लगेच विश्वास ठेवू नका. तर आता बघूया सूर्यग्रहण म्हणजे नेमके काय. सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. म्हणजेच चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि काही भागातून सूर्याचा काही किंवा संपूर्ण भाग झाकलेला दिसतो. याला सूर्यग्रहण म्हणतात. पूर्ण सूर्यग्रहणाच्या मार्गात सूर्य पूर्णपणे झाकला जाऊ शकतो. म्हणून ग्रहण हे एक नैसर्गिक खगोलीय कन्सेप्ट आहे. मग आता बघूया धार्मिकदृष्ट्या ग्रहणाला एवढे महत्त्व काय. भारतीय परंपरेमध्ये सूर्य आणि चंद्र यांना अत्यंत पवित्र मानले जाते. ग्रहणाच्या संदर्भात राहू-केतूची पौराणिक कथा सांगितली जाते की समुद्र मंथनाच्या वेळी अमृत मिळाल्यानंतर राहूने देवाच्या रांगेत बसून अमृत ग्रहण केले अशी पुराण कथा आहे. भगवान विष्णूंना हे समजल्यावर त्यांनी राहूचे मस्तक धडापासून वेगळे केले. अमृताचा स्पर्श झाल्यामुळे राहू आणि केतू हे ग्रहस्वरूप झाले अशी धार्मिक कथा सांगितली जाते. म्हणूनच भारतीय ज्योतिष आणि धार्मिक परंपरेमध्ये ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दीप अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी असल्यामुळे दिव्यांची पूजा करावी का? तर इथे दोन वेगवेगळ्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. पहिलं तर म्हणजे दीप अमावस्येची ही धार्मिक परंपरा आहे आणि दुसरं म्हणजे सूर्यग्रहणाची ही जी घटना आहे ती खगोलीय घटना आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे आपलं सूर्यग्रहण आहे 2026चं ते भारतामध्ये दिसणार नाही. मग 12 ऑगस्टला काय करावे?
तर सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा. दीप अमावस्येच्या निमित्ताने घरातील देवघर, दिवे आणि पणत्या स्वच्छ करा. ज्या दिव्यांची वर्षभर पूजा केली जाते त्यांची स्वच्छता करून त्यांना व्यवस्थित सजवा व त्यांची पूजा करा. दुसरं म्हणजे संध्याकाळी दिवे लावा. दीप अमावस्येच्या परंपरेनुसार संध्याकाळी घरात दीप प्रज्वलन करा. विशेषतः म्हणजे देवघर, तुळशीजवळ, घराच्या प्रवेशद्वार या ठिकाणी दिवा लावण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आढळते. तर तुमच्या घरातही असा कुळाचार असेल, कुटुंबाची परंपरा असेल तर त्याला प्राधान्य नक्कीच द्या. तिसरं म्हणजे दिव्यांची पूजा करा. दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा. नंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे. हे दीप देवा, माझ्या घरातील अज्ञानाचा आणि नकारात्मकतेचा अंधार दूर करून ज्ञान, सुख, शांती आणि सद्बुद्धी प्रदान करा. नंतरचं म्हणजे तुळशीजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे. हिंदू परंपरेत तुळशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. दीप अमावस्येच्या संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून प्रार्थना करण्याची पद्धत अनेक घरांमध्ये आहे. पण दिवा लावताना सुरक्षिततेची काळजी घ्यायची आहे. तुळशीच्या कोरड्या पानांपासून किंवा ज्वलनशील वस्तूंपासून दिवा सुरक्षित अंतरावर ठेवायचा आहे. नंतरचं म्हणजे मुख्य दरवाजाजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे. घराचा मुख्य प्रवेशद्वार हा घरातील महत्त्वाचा भाग मानला जातो. दीप अमावस्येच्या दिवशी मुख्य दरवाजाजवळ पंती लावण्याची सुद्धा काही घरांमध्ये परंपरा आहे. तर यामागील धार्मिक भावना अशी आहे की घरात प्रकाश, मंगलता आणि सकारात्मकता नांदावी. नंतरचं म्हणजे ग्रहणाच्या बाबतीत आपण काय काळजी घ्यायची आहे. इथं एक महत्त्वाची वैज्ञानिक सूचना आहे. जर तुम्ही अशा देशात राहत असाल जिथे 12 ऑगस्ट 2026 सूर्यग्रहण दिसणार असेल तर सूर्याकडे थेट उघड्या डोळ्यांनी पाहू नका. नासा देखील सूर्यग्रहण पाहताना योग्य सुरक्षित आय प्रोटेक्शन वापरण्याचा सल्ला देतो. पण भारतात किंवा महाराष्ट्रातून हे ग्रहण दिसणार नाहीये, त्यामुळे प्रत्यक्ष ग्रहण पाहण्याचा प्रश्नच येत नाही. तर आता पुढची काळजी म्हणजे गर्भवती महिलांसाठी. गर्भवती महिलांनी काय करायचं आहे? ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नका, कात्री वापरू नका, काही खाऊ नये किंवा विशिष्ट वस्तू शरीराला लागू देऊ नये अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावर सांगितल्या जातात. यापैकी अनेक दाव्यांना तर वैज्ञानिक आधार नाही आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी ग्रहणामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. जर आरोग्याशी संबंधित निर्णय घ्यायचा असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. त्यानंतरचं म्हणजे ग्रहणाच्या दिवशी अन्नाबद्दल प्रत्येकाचे वेगवेगळे मत असतात. काही जण म्हणतात ग्रहणामुळे अन्न विषारी होते किंवा ग्रहणानंतर ते खाल्ल्याने आजार होतो. असाही ठोस वैज्ञानिक पुरावा आढळलेला नाही. त्यामुळे धार्मिक परंपरेत उपवास करायचा असल्यास तो श्रद्धेचा विषय आहे. पण उपवासामुळे आरोग्यावर परिणाम होणार असेल तर लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, औषध घेणारे रुग्ण यांनी विनाकारण उपवास करायचा नाही. त्यानंतर म्हणजे ग्रहणाच्या वेळी मंत्रजप करावा का? तर हो, धार्मिक परंपरेनुसार ग्रहण काळात मंत्रजप, ध्यान, नामस्मरण करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. जर तुम्हाला श्रद्धा असेल तर तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री स्वामी समर्थ यापैकी एखाद्या मंत्राचा जप करू शकतात. त्यानंतर दीप अमावस्या व ग्रहण यामध्ये नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे हे आपण आता थोडक्यात बघूया. 12 ऑगस्ट 2026 रोजी दीप अमावस्या, त्याच दिवशी सूर्यग्रहण सुद्धा आहे. पण सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीये, महाराष्ट्रातून सुद्धा दिसणार नाहीये. त्यामुळे दीप अमावस्येची पूजा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार करू शकता. दिवे स्वच्छ करून, दिवा लावून, तुळशीजवळ दिवा लावायचा आहे, प्रवेशद्वाराजवळ दिवा लावायचा आहे. शेवटी एक सुंदर प्रार्थना करायची आहे. दिवशी संध्याकाळी दिवा लावताना हात जोडून म्हणा, तमसो मा ज्योतिर्गमय.
याचा अर्थ असा, हे परमेश्वरा, मला अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि दुःखातून सुख शांतीकडे घेऊन जा. श्री लक्ष्मी मातेची कृपा सर्वांच्या घरावर राहो. श्री गणराय सुख समृद्धी देवो. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सर्वांवर राहो. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला अशीच पंचांग, सण उत्सव, पूजा आणि धार्मिक माहिती मराठीत पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा व कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.